बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव हे राज्य महामार्गावरील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून ही ग्रामपंचायत विविध समस्या व कारणांनी गाजत असतानाच वार्ड क्रमांक 2 मध्ये कोणताच विकास नसल्याने व वार्डात जाण्यासाठी रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, तर रस्त्यावर घाणीतून वार्डवासियांना जावे लागते। खांबावर लाईट नाही, त्यामुळे वार्डवासियांचे आरोग्य धोक्यात आलंय। याबाबत वारंवार ग्रामपंचायतला कळवूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने त्रस्त झालेल्या वार्ड क्रमांक 2 मधील महिलांनी 3 जुलैला सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत गाठली, परंतु ग्रामपंचायत मध्ये कोणी हजर नसल्याने व केवळ ग्रामपंचायत उघडी असल्याने या त्रस्त महिलांनी चक्क ग्रामपंचायत बंद करून तिला कुलूप लावून रोष व्यक्त केला। सध्या डोणगाव ग्रामपंचायत अतिक्रमण, स्वच्छता, अनियमितता या कारणाने गाजत असतानाच याच ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक 2 मधील कौशल्यनगर येथे ऐन पावसाळ्यात रस्ते नसल्याने नागरिकांना या पाण्यातून वाट काढावी लागत आहे। वार्डातील महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या त्रस्त महिलांनी ग्रामपंचायत गाठत केवळ इमारत उघडी असून कोणीच हजर नसल्याने कुलूप लावून रोष व्यक्त केला। आमच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी महिलांनी केली। यावेळी ग्रामपंचायत मध्ये जवळपास 50 महिलांनी आक्रमक पवित्रा घेत कुलूप ठोकून वरिष्ठांचे लक्ष वेधले, तर समस्या दूर न झाल्यास महिलांनी आणखी आंदोलन करू असा इशाराही दिला आहे। यास्मीन भी शेख रब्बानी, डोणगांव। हमारी पानी की उधर रोड की परेशानी है। क्या बोलते थे, ये इधर ग्राम पंचायत को कम से कम 2 साल से चक्रा मार रहे, ये योजना दिए, उनके संग फोटो काट के लिए, लेकिन वो लोगों ने हमारी कुछ केयर लिए नहीं। नाली का तीसरे गली का पानी काटे और ये इधर के गली में डाल दिए। हमारे को आने जाने की इतनी तकलीफ है, हमारे बच्चे स्कूल जा सकते नहीं, मदरसा जा सकते नहीं। हमारे तरफ के ज़ईफ लोग गिर जा रहे हैं वो पानी में। ये लोगों की आने की फुर्सत नहीं है। रही बात ये कि यहाँ पर कोई हाजिर मिलता नहीं। वो धांडे साहब, धांडे सर है ना, ये धांडे साहब यहाँ पर कभी भी बोलते कोई हाजिर नहीं है, तुम चले जाओ, तुम रिकामे बाया है, तुम घर पे चले जाओ करके। नमाज को जाते हैं हमारे घर के, हमको नमाज को जा नहीं सक रहे ना, कुछ नहीं। पूरे मेंबर ये बोल रहे कि तुमको काम नहीं, रिकामे है, तुमको गाड़ी। सब मेंबर बोलते हैं कि तुम रिकामे है, क्या तुम्हारा कुछ काम नहीं है क्या। मर्दानी मैदानी खेळ अशी शंकरपटाची ओळख आहे। भल्या भल्यांची या खेळात भाग घेताना भंबेरी उडते। शंकरपटात बैलांची शर्यत पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो। मात्र शंकरपटात भाग घेऊन बैल हाकणारी एक मर्दानी महिला विदर्भात आहे, त्या आहेत सीमा पाटील। गेल्या 20 वर्षापासून ती शंकरपटात भाग घेत आहे। 43 वर्षाच्या सीमाताई मूळच्या बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा या गावच्या। त्यांचे वडील पोलीस पाटील होते। घरी शेती आणि एक बैलजोडी होती। सीमाताई लहानपणापासूनच वडिलांना शेती कामात हातभार लावायच्या। मुक्या जनावरांचा त्यांना विशेष लळा। पहिल्यापासूनच त्यात साथ मिळाली ती जीवन आणि पवन या बैलजोडीची। जीवन आणि पवन हे सीमाताईंसाठी आई वडील, भाऊ बहीण हे सर्व नाते निभावत होते। त्यांनी जवळपास शेकडो शंकरपट गाजवलेत। एक सीमाताईंचे वडील दरवर्षी शंकरपाटात भाग घ्यायचे। एकदा त्या वडिलांसोबत शंकरपाटात गेल्या। बैलांना धरून उभ्या असलेल्या सीमाताईंना काही पुरुषांनी हा मर्दानी खेळ आहे, महिलेला नाही जमायचा असा टोमणा मारला। हे शब्द सीमाताईंच्या जिव्हाळी झोंबले आणि त्यांनी या पुरुषी अहंकाराला आव्हान देण्याचा निर्धार केला आणि यात त्यांना साथ फक्त जीवन आणि पवन या बैलजोडीने दिली। सीमाताईंच्या आयुष्याचा प्रवास सोपा नाही। घटस्फोट झाल्यापासून वडिलांच्या घरी राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले। वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र त्या एकाकी पडल्या। त्यांना खूप खस्ता खावा लागल्या। पेरणी, कोळपणी, फवारणी, त्यानंतर पिकांची इतर प्रकारची काळजी घेणे, याचबरोबर बैलांची काळजी घेणे हे सर्व त्यांनी एकट्यानेच केलं। सोबतच प्रत्येक शंकरपटात भागही घेतला। चांगल्या कामगिरीसाठी त्यांना आतापर्यंत 25 ठिकाणी प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच त्यांना विदर्भ कन्या म्हणून पुरस्कारितही करण्यात आले। सीमाताईंनी जवळ कोणताही पशुवैद्यकीय सुविधा नसल्यामुळे आपल्या बैलांच्या आरोग्याची काळजी स्वतः घेतली। यासाठी त्यांनी जनावरांच्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते प्रशिक्षणही घेतले। त्यांच्या बैलासोबत त्यांनी वेळ पडली तर गावातील अनेक जनावरांच्या आरोग्यासाठी कामही केले। ताईंच्या प्रेमळशा स्वभावामुळे त्यांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले। ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे। भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या त्या सदस्य आहेत आणि गावात त्यांना मानाचं स्थान आहे। महिला या पुरुषांच्या तुलनेत कुठेही कमी नाही। पुरुषांनी महिलांवर टीका करू नये, त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी। महिलांनी आपली कार्यक्षमता सिद्ध करून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालावे असं सीमा पाटील यांचं ठाम मत आहे। अशा या मर्दानी महिलेला न्यूज महाराष्ट्र कडून मानाचा मुजरा। ताईचं व्यक्तिमत्व म्हणजे वंदनीय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला सांगतो मी की अरे की तुझे उत्तम वागते, समाजी उत्तम भाषण देते आणि तुलाही शहाणपण शिकू जाणते मगती मागे कशाने। या व्यक्तीप्रमाणे आमच्या ताईचं कार्य आहे।
आमच्या गावामध्ये आमची ताई सेवा कार्यापासून सर्व जबाबदारी पार पाडते. गावाचं सेवा कार्य सुद्धा करते, शेतीची कामं सुद्धा करते आणि जागतिक लेवलला नाव सुद्धा ती ताईचं गेलेलं आहे. पट आणण्याचं कार्य करते, तेच नाही तर सर्व काही गावाचा सेवाभाव वगैरे सर्व कार्य स्वतः करते. आमच्या ताईचं कार्य सांगू जर गेलं तुम्हाला दिवस कमी पडेल. ताईचं असं आहे, एक तर जे समाज आळशी झाला, आज जे तरुण मुलं मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत, कुठल्याच प्रकारचं काम करण्याची जीवार येते, तर आमची ताई असून ते सर्व कार्य करते. शेतीचे कामं सुद्धा स्वतः करते. तिथून सगळं गाळं हाणणं, बैलगाडी हाणणे, टिफन वगैरे हाणणे, पेरणी करणे स्वतःची, आणि एवढं सर्व करून आणि गावाची सेवा करणे. आणि जर काही प्रारंभी एखादं पेशंट, ताईंना त्याचं सुद्धा शिक्षण झालेलं आहे, एखादं पेशंट वगैरे आजारी असलं तर प्रारंभी काही गोळ्या वगैरे लिहून देणे, त्याची सेवा करणे, हे सुद्धा कार्य ताई स्वतः करते. तर जे तरुण मुलं आहेत हे उत्तेजित होतात काम करण्याकरता. त्यामुळे ताईचं म्हणजे फार मोठं योगदान आहे आमच्या गावासाठी. वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली, तुझे नाव ओठी तुझे जीवाला तुझी आस गाला गली, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली. उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसे विटेवरी देव कोठे, ऐसी संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कुठे. तुका मने आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देव. धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शीन गेला, मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे. या अभंगाचा प्रत्यय संत नगरीत आषाढी एकादशी निमित्त 1.5 लाख भाविकांनी देवशयनी आषाढी एकादशी श्री गजाननाच्या पंढरीत उपस्थितीत दर्शवित साजरी केली. मंगळवारी श्रींचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भक्तांची लांब रांग लागली होती. विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवटाचे पूजन व श्री विठ्ठलाच्या तैलचित्राचे पूजन केले. यानंतर श्रींची पालखी मंदिरातून ढोलपुरी गेट, श्री दत्त मंदिर, जुने महादेव मंदिर, भोईपुरा, श्री शीतलनाथ महाराज संस्थान धर्मशाळा, फुलेनगर, श्री मारुती मंदिर, व्यापारपेठ मार्गाने मंदिरात पोहोचली. श्रींचे प्रकटस्थळ येथे विश्वस्त गोविंदराव कलोरे, तर महादेव मंदिर येथे विश्वस्त विश्वेश्वर त्रिकाळ, मारुती मंदिर येथे विश्वस्त अशोकराव देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. श्री क्षेत्र पंढरपूरला श्री गजानन महाराजांच्या शाखेत 4 लाखांच्या वर भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. यावेळी भाताचे वितरणही करण्यात आले. श्रींच्या पंढरपूर शाखेत संस्थानाच्या वतीने 110 भजनी दिंड्यांना भजनी साहित्यांचे वाटप करण्यात आले. यात टाळ, मृदुंग, वीणा, एकनाथी, भागवत ग्रंथ, पताका आदी भजनी साहित्य वाटप करण्यात आल्या. यानिमित्त 80,000 भाविकांना एकादशीचा फराळही देण्यात आला. एसटी महामंडळाकडून शेगाव बस आगाराच्या वतीने विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले. यातून आषाढी शेगाव आगाराला 2 लाख रुपये उत्पन्न मिळाले. यात तेल्हारा 3 गाडी, अकोला 3, अकोट 3, वरवड 3, खामगाव 2, जळगाव 4, शेगाव 17 अशा अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली गेली होती. 4 जुलै रोजी शेगाव ते पंढरपूर 4 फेऱ्या जादांच्या सोडण्यात आल्या होत्या.
वाशिम नगर परिषद शहराचा विकास व स्वच्छता राखण्यास असमर्थ ठरल्याने नियोजन सभापती अमित मानकर यांनी चक्क शहरातील कचरा ट्रॅक्टरमध्ये गोळा करून नगर परिषद आवारात व नगराध्यक्षांच्या दालनात आणून टाकल्याने नगर परिषदेची लक्तरे वेशीला टांगल्या गेली आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्षांसह सदस्यांवर आंदोलन करण्याची वेळ आल्याने नगर परिषद विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. वाशिम नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष म्हणून जनतेने शिवसेनेचे अशोक हेडा यांना निवडून दिले. भाजपाचे सर्वाधिक 15 सदस्य निवडून येऊनही त्यांना उपाध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले. शिवसेना भाजप इतर पक्षांची मिलीजुली सरकार असल्याने सदस्यांमध्ये समन्वय नाही. वाशिम नगर परिषद ही भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खुद्द नियोजन सभापतींनी केला आहे. आरोग्य सभापती बंटी वाघमारे यांनीही समर्थन यासाठी केलं आहे. नगर परिषदने शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने भाजपाचे नगर परिषद सदस्य आक्रमक झाले. पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र घाण साचून दुर्गंध पसरला आहे. नियोजन सभापती अमित मानकर यांनी नगराध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा निषेध नोंदवत ट्रॅक्टरमध्ये शहरातील कचरा गोळा करून नगर परिषद आवारात व नगराध्यक्षांच्या दालनात आणून टाकला. आंदोलन आक्रमक झाले असताना नगराध्यक्षांसह सीईओ तोंड लपवून बसले. शहर विकासाचा आव आणणारा आमदार आता गेला तरी कुठे, असा संतप्त सवाल शहरवासियांनी यावेळी केला. एकीकडे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असताना दुसरीकडे नगर परिषदला शासनाच्या अस्वच्छतेचा 3 कोटीचा पुरस्कार दिला गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 8 दिवस झाले कचरा गाड्या बंद आहेत. प्रभागात पूर्ण बिमाऱ्या पसरू राहिल्या. पावसाळ्याचा टाइम आहे. 6 महिने झाले सतोराला ते 15 दिवसानं गाड्या पुन्हा बंद होतात. निवेदनही देऊन ऐकत नाही. तोंडी तर सांगून हेच नाही होत त्यांना. तुम्ही कोणतं आंदोलन ऐकत नाही तर आम पब्लिकची काय ऐकता हो? तुम्ही कोणतं आंदोलन छेडलं? कचरा इथं आणून टाकला. जवळ कचरा गाड्या चालू होत नाहीत तेवढं आम्ही इथून कचरा उचलू देणार नाही. तुम्ही काय काय केलं आंदोलनामध्ये? ट्रॅक्टर प्रभागात गेलो. ट्रॅक्टर भरून इथं आणून टाकलं नगर परिषद. बरं, अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये? अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये. बरं, घंटागाड्या कमी आहेत का शहरामध्ये? घंटागाड्या 15 आहेत. 30 वार्ड आहेत. बंदच राहिलं तर किती पाहिजे? किती आवश्यकता आहे? 30 गाड्या पाहिजे. 4 महिने झाले घंटागाडी टेंडर खतम झालं. नवीन टेंडर प्रोसेस झालेली आहे. बरं, आता तुमचं आक्रमक तुम्ही झालेला आता तुमची पुढील योजना काय आहे? जोपर्यंत ते गाड्या चालू करत नाही आता तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. कचरा गाडी पूर्ण भागात वाशिम शहरात चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कचरा उचलू देणार नाही. पण तुम्ही ट्रॅक्टरला इथं कचरा आणल्यानंतर इथं कचरा उचलण्यात आला, याबद्दल काय मत आहे तुमचं? त्यांनी अध्यक्षांना शिवनं सांगितलं असेल की इथून कचरा उचलून घ्या. त्यांना त्रास होते. नागरिकांचा काय घेणं नाही वाशिम शहरातलं त्यांना. मागील काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी पत्रकार बांधवांवर हल्ले होण्याचे व त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून कट कारस्थान रचून त्यांचे खच्चीकरण करण्याचे सत्र पोलीस विभागाद्वारे सुरू आहे. मुंबईपासून तर आता आपल्या बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे लोण पसरले आहे. जिल्ह्यातील अमरापूर येथील पत्रकार प्रताप कौसे यांच्यासोबतही असंच झालंय. विरोधात बातम्या लावतात म्हणून गावातील काही जणांनी प्रताप कौसे यांना मारहाण केली. त्यानंतर अमरापूर पोलिसांना पत्रकार प्रताप कौसे यांनी तक्रार पाठवली, परंतु पोलिसांनी ही तक्रार दाखल करून न घेता त्याच रात्री पत्रकार प्रताप कौसेवर एका महिलेच्या तक्रारीवरून 376 गुन्हा दाखल केला. जामीन मिळवण्यासाठी प्रताप कौसे जेव्हा प्रयत्न करत होते याच दरम्यान प्रताप कौसे यांची 3 वर्षीय मुलगी स्वर्गीय किशोरी आजारी पडली व तिचा अचानक मृत्यू झाला. जामीन मिळाला नसल्याने आपल्या लाडक्या मुलीच्या अंत्यसंस्कारालाही एक पिता म्हणून पत्रकार प्रताप कौसे हजर राहू शकले नाही. अशी मन हे लावून टाकणारी दुर्दैवी घटना त्यांच्यासोबत घडली आहे. यात कोण दोषी कोण नाही याची संपूर्ण निपक्ष चौकशी करून प्रताप कौसेला न्याय देण्याची मागणी करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी चिखली येथील पत्रकार छोटू कांबळे यांनी काळी फीत लावून शोले स्टाईल संत रविदास नगर मधील पाण्याच्या टाकीवर चढून अमरापूर पत्रकार प्रताप कौसे यांच्यावर खोटे गुन्हे करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन जी वाईट आणि निंदनीय घटना पत्रकार प्रताप कौसे यांच्यासोबत घडली आहे अशी घटना इतर कोणत्याही पत्रकारासोबत घडू नये यासाठीच आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी युवा संपादक भाई छोटू कांबळे यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानणाऱ्या पत्रकारावर अशी दयनीय अवस्था येऊनही कोणीही मदतीला समोर येत नाहीये ही अतिशय लज्जास्पद बाब आहे. पत्रकार खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध असो.
पवनानगर बेडसेलेनी परिसरात 60 ते 70 किलो वजनाचा साधारण 12 फूट लांबीचा इंडियन पायथन जातीचा अजगर सापडला। अजगराने भेकार जातीचे हिरण गिळले होते। हे हिरण आपला जीव वाचवण्यासाठी ओरडू लागल्याने बेडसेलेनी येथे कार्यरत असणाऱ्या संतोष दहिभाते हे नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता लेणीकडे जात असताना भेकर ओरडण्याचा आवाज त्यांच्या कानावर आल्याने ते त्या ठिकाणी गेले। तेथे अजगराने भेकर पकडल्याचे त्यांच्या दृष्टीत पडले। त्यांनी विलंब न करता या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना फोनवरून दिली। नंतर वन अधिकारी व वन्यरक्षक मावळ संस्थेचे सर्पमित्र तत्काळ 10 वाजता घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अजगराला 2 तासांच्या परिश्रमानंतर पकडले, मात्र तोपर्यंत भेकराचा जीव गेला होता। भेकरचा जीव वाचवण्यात मात्र सर्पमित्रांना अपयश आले। वन अधिकाऱ्यांनी त्या इंडियन पायथन जातीच्या अजगराला वडगाव येथील कार्यालयात नेले। त्याचा पंचनामा करून त्याला जंगलात सोडण्यात आले, अशी माहिती वनरक्षक SB रामगुडे यांनी दिली। यावेळी वन परिमंडळ अधिकारी श्री MV सपकाळे, श्रीमती AJ गुलबर्गेवाले, वनसेवक JP शेख, अनिल आद्रे, गणेश फाळके, निलेश कराडे, किरण मोकाशी, सुधीर दहिबाते, वैभव शेंडगे, आकाश दहिबाते, वन्यजीव रक्षक मावळ संस्था व बेडसे ग्रामस्थ यांच्या साह्याने इंडियन पायथन जातीच्या अजगराला जीवदान देण्यात आले। घोष करीत वारकरी, जय घोष करीत वारकरी, न दिंडी चालली पंढरी। जय जय विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल जय हरी। यावल तालुक्यातील कठोरा या गावी माननीय आमदार हरिभाऊ जावळे यांनी दिलेल्या रंगमंचाचे कठोरावासियांनी व काही सांप्रदायिकांनी निधी जमा करून विठ्ठल मंदिरात रूपांतर केलं। आषाढी एकादशी निमित्त या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी नंदा दिलीप सपकाळे जिल्हा परिषद सदस्य, लक्ष्मीबाई मोरे पंचायत समिती सदस्य, मंगला विनोद तायडे सरपंच कासवा, जितेंद्र सपकाळे माजी पंचायत समिती सदस्य, विकास सपकाळे विकासो चेअरमन, बाबूराव सपकाळे सरपंच अंजाळे, शंकर चाचू बीजेपी कासवा, विलास कोळी शाखाध्यक्ष बीजेपी कठोरा, सुनील कोळी उपशाखाध्यक्ष बीजेपी कठोरा, दशरथ सपकाळे मान्य सरपंच कासवा, कैलास बादशाह, शंकर कोळी, विनोद सपकाळे, सुधाकर कोळी ग्रामपंचायत सदस्य, रवी छुपे व गावकरी महिला मंडळ यांची उपस्थिती होती। विघ्नहर्ता कृपा करी अम्मावरी रे, विघ्नहर्ता कृपा करी अम्मावरी रे, आज मला भेट द्यावे शरण तुला रे। आज दिनांक 5 जुलै 2017 रोजी आपल्या पंचक्रोशीतील एक छोटंसं गाव कठोरे प्रसावदा या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि जीर्णोद्धार नुकताच 4 तारखेला सायंकाळी आपल्या रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि ज्यांच्या प्रयत्नांनी या ठिकाणी आज हे विठ्ठल मंदिर उभं राहिलेलं आहे। खरोखर ह्या ज्या छोट्याशा गावातील जे ग्रामस्थ आहेत अतिशय सुज्ञ समजदार, एखाद्या व्यक्तीकडून काम कसं करून घ्यायचं एक चांगली पद्धत या गावात आहेत। सर्व गाव एकोप्याने राहते, त्याचमुळे आज या ठिकाणी विठ्ठल मंदिरासारखी एक सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे। जमलेले ग्रामस्थ आषाढी एकादशीच्या निमित्ताने या माननीय आमदार हरिभाऊ जावळे यांनी दिलेला रंगमंच यांचं रूपांतर गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून आणि काही संप्रदाय पंथाच्या टारकरी मारकरी लोकांनी या रंगमंचाला निधी जमा करून याचं काम विठ्ठल मंदिरात नंतर त्यांनी रूपांतर केलेलं आहे आणि इथे चांगल्या प्रकारे सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलेलं आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला माननीय हरिभाऊ जावळे सुद्धा येऊन गेलेले आहेत।